नमस्कार, माझं नाव अमेय. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्टॉक मार्केट मेगा स्टोर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेतली होती. तर ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नाही त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे CAGR बद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळू शकेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत ते एका कंपनीचा ॲनालिसिस कसा करतात. तर आपण कंपनी ॲनालिसिस, फंडामेंटल, टेक्निकल आणि हे सगळ्या गोष्टी त्याच्याशी निगडीत बघितलेल्या आहेत, पण ते कन्सेप्च्युअल होत्या. आत्ता आपण काय बघणार आहोत तर मी ॲक्च्युअल एका कंपनीचं उदाहरण घेऊन ॲनालिसिस केलेलं आहे आणि तो कसा केलेला आहे आणि कसा करायचा हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे. कुठली कंपनी निवडली आहे मी? स्टार सिमेंट लिमिटेड ही कंपनी मी निवडलेली आहे. तुम्हाला कंपनी ॲनालिसिसमध्ये माहिती आहे काय येतं. फंडामेंटल आणि टेक्निकल हे दोन्ही ॲनालिसिस मिळून जे करतात त्याला म्हणायचं कंपनी ॲनालिसिस. आता आपण स्टार सिमेंटबद्दल काय काय बघणार आहोत या कंपनीचं ते आपण जाणून घेऊया. कंटेंट्समध्ये इंट्रोडक्शन, स्वॉट ॲनालिसिस म्हणजे स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट ह्याचा ॲनालिसिस, पॅरामीटर ऑफ स्टॉक, टेक्निकल्स, फंडामेंटल्स, शेअर होल्डिंग पॅटर्न हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. अबाउट द कंपनी म्हणजे कंपनीची इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत. स्टार सिमेंट लिमिटेड इज द लार्जेस्ट सिमेंट मॅन्युफॅक्चरर ऑफ सिमेंट इन नॉर्थ ईस्ट इंडिया. नॉर्थ ईस्ट इंडियामधली सिमेंटची कंपनी आहे, सर्वात मोठी सिमेंट मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे. हेडक्वार्टर शिलाँग, मेघालय. इट इज अन ISO सर्टिफाईड कंपनी. फाउंडेड ऑन 2 नोव्हेंबर 2001 या दिवशी या कंपनीची स्थापना झाली. रिसेंट कंपनी आहे. पेरेंट ऑर्गनायझेशन आहे सेंचुरी प्लायबोर्ड्स इंडिया लिमिटेड. ही सुद्धा एक नावाजलेली कंपनी आहे आणि ही एक स्मॉल कॅप सिमेंट कंपनी आहे. ह्याचे आता मेन प्रोडक्ट्स, ही कंपनी काय करते तर नुसतं सिमेंट बनवते का? नाही. ह्याचे मेन प्रोडक्ट्स आहेत प्रीकास्ट कॉन्क्रीट आयटम्स म्हणजे पेविंग ब्लॉक्स, टाईल्स, पाईप्स, बिल्डिंग ब्लॉक्स हे सगळं आपण जे आजूबाजूला आपल्या बघतो हे बनवते. त्यानंतर रनवे, कॉन्क्रीट रोड, ब्रिज, फ्लायओव्हर हे सगळं बनवते आणि जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन वर्कमध्ये सुद्धा ही कंपनी अग्रेसर आहे. हे सगळे कंपनीचे मेन प्रोडक्ट्स आहेत. आता आपण कंपनीचं स्वॉट ॲनालिसिस बघणार आहोत. स्वॉट ॲनालिसिस म्हणजे काय तर स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स यांचा केलेला ॲनालिसिस. इथे तुम्हाला मी स्वॉट डायग्रामच्या माध्यमातून थोडक्यात हे सांगितलेलं आहे आणि हेच आपण आता ह्याच्या पुढे डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स इथे दिलेले आहेत. आता प्रत्येक कंपनीचा स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट स्वॉट ॲनालिसिस वेगळा असतो आणि एका कंपनीचा स्वॉट ॲनालिसिस प्रत्येक क्वार्टर वाईज बदलत असतो. कारण का जर कुठली बॅड न्यूज आली किंवा काही चांगली न्यूज आली कंपनीच्या बाबतीत किंवा काही कंपनीने ॲक्विजिशन केलं असं काही झालं तर स्वॉट ॲनालिसिसमध्ये बदलाव होऊ शकतो. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. कंपनीच्या स्वॉट ॲनालिसिसमध्ये आता आपण स्ट्रेंथ्स बघणार आहोत. लो डेट कंपनी म्हणजे खूप कमी कर्ज आहे कंपनीवरती आणि कंपनी ते कर्ज फेडू शकते. इन्क्रीजिंग रेव्हेन्यू फॉर द लास्ट 2 क्वार्टर्स, इम्प्रूव्हिंग नेट कॅश फ्लो फॉर लास्ट 2 इयर्स, बुक व्हॅल्यू पर शेअर इम्प्रूव्हिंग फॉर लास्ट 2 इयर्स, नियरिंग 52 वीक हाय. 52 वीक हायच्या जवळ येते कंपनी, पण पार करू शकेल असं मला वाटतं आहे. कंपनीची स्ट्रेंथ आहे. स्ट्रॉंग मोमेंटम, प्राइस अबाउ शॉर्ट, मीडियम अँड लॉंग टर्म मुव्हिंग ॲव्हरेज. मुव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर आहे, त्याच्या शॉर्ट, मीडियम आणि लॉंग टर्म तिन्ही मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती स्टॉक प्राईस आहे, म्हणजे प्राईस अपट्रेंडमध्ये आहे. ही चांगली गोष्ट आहे. आणि रेव्हेन्यू आणि कॅश फ्लो वाढतोय म्हणजे कंपनीकडे लिक्विडिटी आहे, पैशाचा ओघ आहे. त्याच्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. या कंपनीच्या स्ट्रेंथ्स झाल्या. आता आपण कंपनीचे विकनेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स बघणार आहोत. विकनेस काय आहेत तर कंपनी विथ ग्रोईंग कॉस्ट year on year for long term projects, ROCE return on capital employed declining for last 2 years, ROE return on equity declining for last 2 years, ROA return on asset declining for last 2 years, degrowth in revenue and profit, decline in net profit and profit margin quarter on quarter and year on year, annual net profit declining for the last 2 years, fall in quarterly net profit and revenue year on year, डिक्लाइनिंग नेट प्रॉफिट मार्जिन अँड ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन इयर ऑन इयर. हे कंपनीचे विकनेसेस झाले. थोडंसं प्रॉफिट वगैरे कमी होते, पण कोरोना होता, पॅन्डेमिक होता, सगळीकडेच हाहाकार होता, त्याचासुद्धा इम्पॅक्ट झालेला असू शकतो. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात घ्यायला हवी. आता ऑपॉर्च्युनिटीज काय तर RSI इंडिकेटिंग प्राईस स्ट्रेंथ. RSI हा एक ॲडव्हान्स इंडिकेटर आहे आणि तो प्राईस स्ट्रेंथ इंडिकेट करतो म्हणजे काय तर कंपनीचा ट्रेंड बुलिश आहे आणि कंपनी
अप ट्रेंडमध्ये आहे, प्राइस कंपनीची वाढणार आहे, शेअर चांगला परफॉर्म करेल असा याचा अर्थ होतो. थ्रेट्स काय आहेत तर प्रॉफिट टू लॉस कंपनी, ते कोरोना पॅन्डेमिक आणि बाकीच्या काही कंपनीचा याच्यात परिणाम झाल्यामुळे कंपनी प्रॉफिटमधून लॉसमध्ये आली आहे. आणि इन्क्रीजिंग ट्रेंड इन नॉन कोर इन्कम, हे थ्रेट्स आहेत कंपनीला. आता आपण पॅरामीटर्स ऑफ स्टॉक बघणार आहोत. पॅरामीटर्स काय काय आहेत तर करंट मार्केट प्राइस काय आहे तर 106.35 रुपये. 52 वीक लो 68.55 आहे. 52 वीक हाय 112 रुपये आहे. आणि 112 आणि 106 करंट मार्केट प्राइस तुम्ही कम्पेअर केली तर तुम्हाला लक्षात येईल की 52 वीक हायच्या जवळ आहे. मार्केट कॅपिटल किती आहे 4386.18 करोड आहे. त्याच्यामुळे ही स्मॉल कॅप कंपनी आहे. मी स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पण परत एकदा सांगतो. स्मॉल कॅप कंपनी म्हणजे 5,000 कोटीपेक्षा कमी मालमत्ता असलेली कंपनी. आणि ह्या कंपनीची मालमत्ता 4,386 करोड आहे, म्हणजे 5,000पेक्षा कमी, म्हणून स्मॉल कॅप कंपनी आहे. मिड कॅप म्हणजे 5,000 ते 20,000 कोटी मालमत्ता, आणि 20,000पेक्षा जास्त म्हणजे लार्ज कॅप कंपनी असते. डिव्हिडंड 100% देते कंपनी. डिव्हिडंड फेस व्हॅल्यूवर दिला जातो. कंपनीची फेस व्हॅल्यू 1 रुपया आहे, त्याच्यामुळे 100% डिव्हिडंड म्हणजे कंपनी 1 रुपया फेस व्हॅल्यूला 1 रुपया डिव्हिडंड देते. अर्निंग पर शेअर 3.75 म्हणजे ऑलमोस्ट 4 रुपये पर शेअर तुमचं अर्निंग होते, त्याच्यामुळे अर्निंग पर शेअर चांगला आहे. पी रेशो 28.36 आहे, आणि इंडस्ट्री पी 39.14 आहे. त्याच्यामुळे इंडस्ट्री पीईपेक्षा कंपनीचा पी रेशो कमी आहे, म्हणजे स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे, म्हणजे अजून स्टॉक परफॉर्म करू शकतो, अजून कंपनीचं शेअर प्राईस वर जाऊ शकते असा त्याचा अर्थ होतो. बुक व्हॅल्यू 27.11 आहे, थोडी अजून वाढायला काही हरकत नाही, पण प्राईस टू बुक रेशो आहे 3.92, जो 1च्या खाली पाहिजे. हा थोडा जास्त आहे, ही चांगली गोष्ट नाही. लोअर दॅन 1 पाहिजे प्राईस टू बुक रेशो आयडियल व्हॅल्यूसाठी. बीटा 0.55 आहे, म्हणजे 1पेक्षा कमी, म्हणजेच ह्या स्टॉकमध्ये व्हॉलॅटिलिटी, दररोजची हालचाल, मुवमेंट, डेली मुवमेंट कमी असते. 1पेक्षा जास्त असेल बीटा तर हाय मुवमेंट स्टॉक म्हणतात. डिलिव्हरेबल्स 30.01%, म्हणजे टोटल जे शेअर ट्रेड झाले त्यापैकी 30% डिलिव्हरीला घेतात, आणि 70% शेअर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये ट्रेड केले जातात असा त्याचा अर्थ होतो. आता आपण कंपनीचे टेक्निकल्स बघणार आहोत. टेक्निकल्समध्ये काय येतं तर मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओव्हर्स आणि पिवोट लेवल्स हे येतं. मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओव्हर्स म्हणजे काय तर शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लाँग टर्म हे तीनही मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून जर कंपनीची शेअर प्राईस वर गेली तर म्हणजे बुलिश ट्रेंड, तसं इथं झालेलं आहे, म्हणून त्यांनी साईडला बघा इंडिकेशनमध्ये बुलिश ट्रेंड दिलेलं आहे. आणि जर या तिन्ही ॲव्हरेजेसला तोडून शेअरची प्राईस खाली आली तर बेरिश ट्रेंड येतं. इथं बुलिश ट्रेंड आहे, म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. आता शॉर्ट टर्म ॲव्हरेज म्हणजे काय तर 5 and 20 डे मूव्हिंग ॲव्हरेज असतं. मीडियम टर्म म्हणजे 20 and 50 डे, आणि लॉंग टर्म म्हणजे 50 and 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज असतं. आता पिवोट लेवल्स आपण बघणार आहोत. क्लासिक, फिबोनाची आणि कॅमरीला या 3 प्रकारच्या पिवोट लेवल्स असतात. प्रत्येकाच्या नुसार व्हॅल्यूज बदलत जातात. आणि R1, R2, R3 आणि S1, S2, S3 हे कंपनीचे रेझिस्टन्स आणि सपोर्ट लेवल्स आहेत. जर कंपनी R1, R2, R3 या तीनही रेझिस्टन्सला तोडून कंपनीची शेअर प्राईस वर गेली तर म्हणजे कंपनीमध्ये ब्रेकआउट आलेला आहे, पॉझिटिव्ह मोमेंटम आहे, कंपनी अपट्रेंडमध्ये आहे, शेअरची किंमत वाढणार याचा त्याचा अर्थ होतो. आणि जर S1, S2, S3 या तीनही सपोर्टला तोडून कंपनीची शेअर प्राईस खाली आली म्हणजे कंपनी डाऊन ट्रेंडमध्ये आहे, कंपनीची शेअर प्राईस कमी कमी होणार असा त्याचा अर्थ होतो. कंपनी निगेटिव्ह टेरिटरीत चालली असा त्याचा अर्थ होतो. आता आपण कंपनीचे फंडामेंटल्स बघणार आहोत. फंडामेंटल्सला सर्वात पहिल्यांदा काय येतं तर इन्कम स्टेटमेंट. इन्कम स्टेटमेंट म्हणजे मध्ये कॅटेगरीज कोणकोणत्या आहेत तर सेल्स, अदर इन्कम, टोटल एक्सपेंडिचर, इबिट म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स, आता इंटरेस्ट, टॅक्स आणि नेट प्रॉफिट. आता इथे 5 वर्षासाठीचं दिलेलं आहे, आणि हा सगळा स्टँड अलोन डेटा आहे. आपण सेल्स बघणार आहोत आणि नेट प्रॉफिट बघणार आहोत. कंपनीचं 1415 आहे 2016मध्ये, 2017मध्ये आहे 1284, 1443, 1463 आहे, 1495 आणि 1773 2020मध्ये, म्हणजे सेल्स इन्क्रीज झालेत, ही चांगली गोष्ट आहे. आता आपण बघणार आहोत नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट काय 56 आहे 2016मध्ये, 80 आहे 2017मध्ये, 210 2018मध्ये, 2019मध्ये 255 आणि 218 हे 2020मध्ये आहे.
म्हणजे कंपनी प्रॉफिटमध्ये आहे, पण थोडं प्रॉफिट डिक्रीज झालेलं आहे असा याचा अर्थ होतो. आता हे मी सांगितलं आहे, असंच तुम्हाला बाकीच्या सगळ्या पॅरामीटर्सचं कंपॅरिझन करून कंपनीचा ॲनालिसिस करायचा आहे 5 वर्षाचा. नुसता 1 वर्षाचा ॲनालिसिस पुरत नाही, आधीच्या वर्षाचं सुद्धा ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आता आपण पुढे बॅलन्स शीट बघणार आहोत. हा सर्वात मोठा फंडामेंटल्समधला कंपनीचा पार्ट आहे बॅलन्स शीट. इथे 5 वर्षाचं कंपॅरिझन आहे 2016 ते 2020. शेअर कॅपिटल कॉन्स्टंट आहे 41 crores. आपण रिझर्व्ज अँड सरप्लस हे एक पॅरामीटर आता बॅलन्स शीटमध्ये बघणार आहोत. 530 आहे तुमचा 2016मध्ये, 585 2017मध्ये, 796 2018मध्ये, 1009 आणि 1076 आहे 2020मध्ये. रिझर्व्ज अँड सरप्लस वाढलेत म्हणजे कंपनीची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि कंपनी डिव्हिडंड इन बोनस रिझर्व्ज आणि सरप्लस बघून देते. त्याच्यामुळे रिझर्व्ज अँड सरप्लस वाढणं ही चांगली गोष्ट आहे. इट इज अ गुड साईन. आता अशाच प्रकारे तुम्हाला बाकीचे पॅरामीटर्सही कम्पेअर करायचे आहेत. आता आपण पुढे जाणार आहोत, कॅश फ्लो बघणार आहोत कंपनीचा. इथे सुद्धा 5 वर्षाचा कॅश फ्लो आहे. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज, फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज, अदर्स आणि नेट कॅश फ्लो असे याच्यात कॅटेगरीज आहेत. आपण ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आणि नेट कॅश फ्लो बघणार आहोत. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी 2016मध्ये -43, 84, त्यानंतर 246, 500, 452 असं 2020पर्यंत आलेलं आहे. 2019-20 बघितलं तर ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमधला कंपनीचा हिस्सा कमी झालेला आहे, कमी रेव्हेन्यू मिळालेला आहे. पण त्याचा पॅन्डेमिक आणि बाकीच्या याचा परिणाम झालेला असू शकतो, ते लक्षात घ्यायला हवं. आणि कंपनीची परिस्थिती चांगली आहे, इट इज नॉट निगेटिव्ह. त्याच्यामुळे कंपनीची परिस्थिती चांगली आहे. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज बघा, थ्रू आउट निगेटिव्ह आहे. -33, -76, -18, -139, -114. थ्रू आउट निगेटिव्ह ही चांगली गोष्ट नाही. नेट कॅश फ्लो कंपनीचा -3, 0, -2, 71 अँड 158. नेट कॅश फ्लो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आला आहे म्हणजे कंपनीकडे पैशाचा ओघ चालू आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे नेट कॅश फ्लो 2020मध्ये पॉझिटिव्ह आलेला आहे. आता आपण रेशोज बघणार आहोत कंपनीचे. रेशोज तर तेवढेच महत्त्वाचे आहेत, आपण फंडामेंटल ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिसमध्ये बघितलेलं आहे. आता रेशोजमध्ये सुरुवातीला रिटर्न आणि मार्जिन रेशोज आपण बघणार आहोत. रिटर्न रेशोज काय, तर रिटर्न ऑन नेटवर्थ इक्विटी म्हणजे ROE, ROC रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि ROA रिटर्न ऑन ॲसेट्स. रिटर्न ऑन इक्विटी काय होता तर 9.84, 12.74, 25.14, 24.34, 19.56. मागचे 3 वर्ष 2018, 19, 20 तो कमी झाला आहे, पण तो निगेटिव्ह नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे. ROC रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 6.01, 7.29, 22.41, 23.15, 19.70. वाढत आला आहे आणि 2020मध्ये कमी झाला आहे. ते कोरोना पॅन्डेमिकचा असर असू शकतो, पण निगेटिव्ह नाही आहे, ही परत चांगली गोष्ट आहे. रिटर्न ऑन ॲसेट्स आता आपण बघणार आहोत. 3.76, 5.04, 12.49, 16.56 आणि 13.51. परत 2020मध्ये कमी झालेलं आहे, हे पॅन्डेमिकचा असर असू शकतो. निगेटिव्ह नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे. आता मार्जिन रेशोजकडे येऊया. परत 5 वर्षाचे आहेत. ग्रॉस प्रॉफिट, ऑपरेटिंग मार्जिन आणि नेट प्रॉफिट मार्जिन हे 3 मार्जिन रेशोज आहेत. 2016मध्ये 11.73, 14.21, 22.45, 20.51, 17.70 हे आहेत ग्रॉस प्रॉफिट मार्जिन. थोडं कमी झालेलं आहे, पण निगेटिव्ह नाही आहे म्हणजे कंपनी लॉसमध्ये नाही आहे ह्या 5 वर्षाच्या अंदाजानुसार. आणि आपण स्ट्रेंथमध्ये लॉसमध्ये गेले बघितलं होतं म्हणजे तो 2021चा रिझल्ट होता जो यायचा आहे. आता नेट प्रॉफिट मार्जिन आपण बघणार आहोत. 3.97, 6.23, 14.39, 15.09, 12.33 म्हणजे परत तो कमी झालेला आहे, पण निगेटिव्ह नाही, ही चांगली गोष्ट आहे. आता आपण पुढचे रेशोज बघणार आहोत. पुढच्या रेशोजमध्ये लिव्हरेज रेशो, ग्रोथ रेशो आणि टर्नओव्हर रेशो आहेत. लिव्हरेज रेशोमध्ये सर्वात महत्त्वाचा डेट टू इक्विटी रेशो म्हणजे कर्ज किती घेऊ शकते कंपनी आणि ते कर्ज फेडू शकते का ह्याची सगळं ते इंडिकेट करतं. डेट टू इक्विटी 0.9 होता 2016मध्ये, त्यानंतर 0.92, 0.46, 0.15 आणि 2020मध्ये 0.13 म्हणजे निग्लिजिबल डेट आहे आणि कंपनी लवकरच
डेट फ्री 0 डेट कंपनी होणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. असा या रेशोवरून अर्थ होतो, डेट टू इक्विटीवरून. आता ग्रोथ रेशोमध्ये CAGR दिला आहे बघा, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. तर सेल्स आणि नेट प्रॉफिटसाठी 5 वर्षासाठी CAGR दिलेला आहे पर्सेंटेजमध्ये. मार्च 2016मध्ये होता 97.98, 32.14, 46.65, 9.42, 17.51. आता थोडा कमी जास्त झालेला आहे, पण 2019-20 बघितला तर 19पेक्षा 20मध्ये जवळजवळ डबल झाला आहे, अँड दॅट इज गुड साईन. आता नेट प्रॉफिट CAGR बघूया. 35.44, 125.83, 113.99, 113.19, 65.32. थोडा कमी झालेला आहे, पण निगेटिव्ह नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे. टर्नओव्हर रेशोमध्ये ॲसेट आणि इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आहे, म्हणजे तुमचं ॲसेट इन्व्हेंटरी किती आहे, काय आहे, हे ते इंडिकेट करतात. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे सगळे रेशो असे कम्पेअर करायचे आहेत. आता आपण कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जितके बाकीच्या पॅरामीटर्स आहेत. शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये जो सर्वात मोठा ब्लू पॅच दिसतोय तो प्रमोटर स्टेक आहे 67.11%. त्यानंतर जो ऑरेंज पॅच तुम्हाला दिसतोय तो आहे तुमचा पब्लिक, तो आहे 24.88%. त्यानंतरचा मोठा येल्लो पॅच म्हणजे DII, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, तो आहे 7.97, म्हणजे जवळजवळ 8%. त्यानंतर जो वरती ग्रीन पॅच आहे टायनी, तो FII आहे 0.01%. आणि इथे खाली जो छोटा 0.07% पॅच दिसतोय तो डार्क पर्पलवाला अदर इन्व्हेस्टरवाला तो स्टेक आहे. ह्याच्यानं काय कळतं तर प्रमोटरचा स्टेक हेल्दी आहे, चांगला प्रमोटर स्टेक आहे, म्हणजे प्रमोटरला कंपनीमध्ये कॉन्फिडन्स आहे असं कळतं. FII आणि DIIचा सुद्धा चांगला स्टेक आहे. FIIचा थोडा कमी आहे, थोडा अजून वाढू शकतो. DIIचा आणि पब्लिक इन्व्हेस्टरचा चांगला स्टेक आहे, त्याच्यामुळे शेअर होल्डिंग पॅटर्न कंपनीचा चांगला आहे. आणि कंपनीचे शेअर प्लेज्ड कुठलेही नाही आहेत, 0 प्लेजिंग आहे, त्याच्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. तर असा कंपनीचा ॲनालिसिस केला जातो. आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टार सिमेंट या कंपनीचं डिटेलमध्ये ॲनालिसिस बघितला. आय होप तुम्हाला याचा फायदा झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा. आणि असे व्हिडिओ तुम्हाला अजून पाहिजे असतील तरी सजेशन्स द्या. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या नातेवाईकांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर. आणि माझा चॅनल स्टॉक मार्केट मेगा स्टोअरला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईबच्या शेजारी बेल आयकन आहे, ते दाबा आणि ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नियमित अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. मी दर रविवारी माझे व्हिडिओ अपलोड करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.